जय हिंद मित्रांनो, आपल्या टिक चॅनलवर मी सर्वांचं मनापासून स्वागत करत आहे। आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सीटीटी एक्झाम जी की येत्या काही महिन्यांमध्ये होणार आहे, त्या एक्झामची तयारी करणाऱ्या परीक्षार्थ्यांकरिता संपूर्ण सिलेबस जे आहे आपण डिटेल्समध्ये या व्हिडिओच्या माध्यमातून अभ्यासणार आहोत, जेणेकरून आपल्या लक्षात येऊन जाईल की एक्झॅक्टली आपल्याला सीटीटी क्रॅक करायची असेल तर कोणकोणत्या घटकांचा अभ्यास करावा लागणार आहे, किती मार्कांना पेपर आहे, कोणत्या विषयाला नेमकं किती वेटेज आहे आणि कोणत्या विषयाच्या कोणकोणत्या घटकांचा त्याच्यामध्ये समावेश असतो, त्याच्यावर आपण तपशीलवार पद्धतीने जे आहे पीपीटीच्या सहाय्याने या ठिकाणी जे आहे माहिती पाहणार आहोत। परंतु संपूर्ण माहिती आपण डिटेल्समध्ये पाहण्याच्या पूर्वी आपण जर चॅनलमध्ये नवीन असाल तर आमचं चॅनल सबस्क्राईब करा, साईडचं जे बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करा, जेणेकरून शिक्षक भरतीच्या संदर्भामधल्या कोणत्याही माहितीची अपडेट आपल्याकडून मिस होणार नाही। चला तर मित्रांनो, वेळ वाया न घालवता आपण बघूया जो काही सीटीटीचं सिलेबस आहे त्या सिलेबसचं डिटेल्स मध्ये एक्सप्लेनेशन। बघा, हा जो काही एक्सप्लेनेशन आहे पेपर 1, 2 याकरिता आहे। बघा, आपण जर का या ठिकाणी मित्रांनो पाहण्याचा प्रयत्न केला की सीटीटीची एक्झाम ही टीईटीच्या धर्तीवरतीच घेतली जाते आणि टोटल जर आपण बघितला या ठिकाणी तर आपण असं सांगू शकतो की पूर्ण पेपर हा 150 मार्कांचा राहतो। 150 मार्कांचा पेपर हा 5 विषयांमध्ये या ठिकाणी जे आहे डिवाइड करण्यात आलेला आहे। ठीक आहे, 5 विषयांमध्ये डिवाइड करण्यात आलेला आहे। आता हे 5 विषयापैकी जो पहिला विषय असणार आहे तो पहिला विषय या ठिकाणी कंपल्सरी असणार आहे चाइल्ड डेव्हलपमेंट अँड पेडागॉजी, ज्याला हिंदीमध्ये आपण बाल विकास और शिक्षा शास्त्र असं म्हणत असतो। आता जर का या ठिकाणी बघितलं ना तर हा विषय आपल्याला विचारण्यात येतो 30 मार्कांकरिता आणि 30 मार्कांकरिता 30च प्रश्न या ठिकाणी देण्यात आलेले आहे। आता या बाल विकास आणि शिक्षाशास्त्र, त्याला आपण टीईटी मध्ये ना बालमानसशास्त्र म्हणतो, त्याला 2 भागामध्ये डिवाइड करण्यात आलेले, ऍक्च्युअल मध्ये 3 भागांमध्ये डिवाइड करण्यात आलेले आहे। बघा, त्याच्यापैकी जो पहिला भाग आहे ज्याच्यावर आधारित जे आहे 15 मार्कांचं पोर्शन विचारण्यात येतं तो आहे बाल विकास, ज्याच्यामध्ये प्राथमिक विद्यालय का बालक, म्हणजे यामध्ये काय आहे, हा पेपर 1 ची गोष्ट आपण या ठिकाणी करतो आहोत। हे 15 प्रश्न जे बाल विकास आहे, प्राथमिक लेवलचे जे विद्यार्थी आहे त्यांचं मानसशास्त्र आहे। आता याच्यामध्ये जर का आपण एक एक जर का घटक पाहिले तर पहिला घटक आहे विकास की अवधारणा और अधिगम से इसका संबंध क्या है, हा एक घटक आहे। त्यानंतर बालकों के विकास के सिद्धांत यावरती प्रश्न विचारला जातोय। त्याच्यानंतर आहे आनुवंशिकता और पर्यावरण का प्रभाव, हा एक टॉपिक आहे। हे धड्यांची नावं सांगत आहे तुम्हाला मी की हे जे 15 प्रश्न आहेत ते कोणकोणत्या धड्यांवर आधारित विचारण्यात येतात। त्याच्यानंतरच जर का आपण या ठिकाणी बघण्याचा प्रयत्न केला तर सामाजिकीकरणची जो प्रक्रिया आहे ती आहे, म्हणजे सामाजिक दुनिया और बच्चे, शिक्षक, माता पिता, सहकर्मी, हा एक टॉपिक आहे। आता याच्यावर आपण डिटेल्स मध्ये बघूया, परंतु फक्त मी धड्यांची नावं सांगतो आहे की यार एक्झॅक्टली आपल्याला काय काय विचारण्यात येतं। त्याच्यानंतर बघा, बुद्धि के विकास निर्माण का आलोचनात्मक दृष्टिकोन, उसके बाद है बालक केंद्रित और प्रगतिशील शिक्षा की अवधारणाएं, उसके बाद है बहुआयामी बुद्धिमत्ता, मल्टी डायमेंशनल इंटेलिजेंस और भाषा और विचार, इस पर आएंगे 15 क्वेश्चंस। ठीक है, इसके साथ साथ और कुछ टॉपिक है, अजून काही धडे आहेत। याच्यामध्ये लिंग एक सामाजिक संरचना के रूप में, लिंग भूमिकाएं, लिंग पूर्वाग्रह और शैक्षणिक अभ्यास, हा एक धडा आहे। त्यानंतर शिक्षार्थियों के बीच व्यक्तिगत अंतर, भाषा, जाति, लिंग, समुदाय, धर्म आदि की विविधता पर आधारित अंतरों को समझना, हा एक धडा है। त्याच्यानंतर जे आहे अधिगम के लिए आकलन और अधिगम का आकलन के बीच अंतर, स्कूल आधारित आकलन, सतत और व्यापक मूल्यांकन, जो कि सीसीई जिसको बोला जाता, परिप्रेक्ष्य और अभ्यास, इसके साथ साथ शिक्षार्थियों के तत्परता स्तरों का आकलन करने के लिए उचित प्रश्न तैयार करना, कक्षा में अधिगम और महत्वपूर्ण सोच को बढ़ाने और शिक्षार्थी उपलब्धि का आकलन करने के लिए, हे आहेत धड्यांची नाव। त्याच्यानंतर ते झाले 15 मार्क। 15 मार्कांच्या नंतर 5 प्रश्न या टॉपिकवर विचारले जातात। 5 प्रश्न म्हणजे जो सायकोलॉजीचा सब्जेक्ट आहे त्याला 3 भागांमध्ये डिवाइड करण्यात आलेला आहे। एक आहे 15, त्याच्यानंतर आहेत 5 आणि त्याच्यानंतर आहे 10, असे हे 30 मार्क आहे। त्याच्यापैकी हे 5 मार्क आहे। काय आहे हा धडा कि समावेशी शिक्षा की अवधारणा और विशेष आवश्यकता वाले बच्चों को समझना। याच्यामध्ये आणखीन सब टाइप्स आहेत,
वंचित और कमजोर सहित विविध पृष्ठभूमि के शिक्षार्थियों को संबोधित करना। इसके साथ साथ सीखने की कठिनाई, अक्षमता आदि वाले बच्चों की आवश्यकताओं को संबोधित करना। उसके बाद प्रतिभावान, रचनात्मक, विशेष रूप से सक्षम शिक्षार्थियों को संबंधित करना। इसके साथ साथ बच्चे कैसे सोचते हैं और सीखते हैं, स्कूल प्रदर्शन में सफलता प्राप्त करने में बच्चे कैसे और क्यों विफल होते हैं, यह टॉपिक शुरू हो गया है हमारे लास्ट के 10 मार्क्स केले, शेवटचे जे 10 मार्क्स आहेत म्हणजे पॅडागॉजीचाच विषय चालू आहे। पॅडागॉजीचे पहिले 15 नंतर 5 आणि हे 10। हा पहिला धडा आहे, हा दूसरा आहे शिक्षण और अधिगम की मूल प्रक्रियाएं, बच्चों की सीखने की रणनीतियां, अधिगम एक सामाजिक गतिविधि के रूप में अधिगम का सामाजिक संदर्भ। हे धडे आहेत। बच्चा एक समस्या समाधान करता और एक वैज्ञानिक अन्वेषक के रूप में, हे एक टॉपिक आहे। बच्चों में अधिगम की वैकल्पिक अवधारणाएं, बच्चों की त्रुटियों को अधिगम प्रक्रिया में महत्वपूर्ण कदमों के रूप में समझना, हा एक टॉपिक आहे। त्याच्यानंतर जर आपण बघितलं कॉग्निशन एंड इमोशंस, संज्ञान और भावनाएं, अभिप्रेरणा और अधिगम, और इसके साथ साथ अधिगम में योगदान देने वाले कारक व्यक्तिगत और पर्यावरणीय। हे झाले आपले महत्वाचे टॉपिक त्या विषयाशी निगडीत। आता येऊया आपण आपल्या लँग्वेजकडे। लँग्वेज 1, लँग्वेज 2, आपल्याला 2 भाषा निवडता येतात। बघा सीटीटीची जी काही परीक्षा राहते ना, ती जवळपास 22 भाषांमध्ये घेतली जाते। ठीक आहे, या 22 भाषांपैकी आपल्याला सोप्या वाटणाऱ्या कोणत्याही 2 भाषा आपण घेऊ शकतो। कोणत्याही 2 भाषा आपल्याला घेता येतात। आपण उदाहरण म्हणून घेऊया किंवा 1 नंबरला आपण घेऊन टाकूया हिंदी। ठीक आहे, 1 नंबरला जर आपण हिंदी घेतली तर 2 नंबरला आपण मराठी घेऊ शकतो, आपल्याला जे काही सोपी वाटेल। ठीक आहे, उर्दूवाल्यांनी उर्दू घ्यायची, ज्यांना इंग्लिश सोपं जातं त्यांनी इंग्लिश घ्यायची, तमिळ, तेलुगू, बंगाली जे काही घ्यायचं असेल ते। फक्त दोन्ही भाषा ज्या आहेत सेम नसायला पाहिजे, दोन्ही भाषा वेगवेगळ्या असायला पाहिजे। कंपल्सरी या पद्धतीने आपल्याला जायचं आहे। आता या भाषा ज्या आहेत त्या येणार आहेत 30-30 मार्काला। ही भाषा 1 आपण असं गृहीत धरूया की आपण भाषा 1 मध्ये जे आहे हिंदी घेतलेला आहे। आता हिंदी जर घेतलं तर त्याला देखील ना 2 भागांमध्ये डिवाइड करण्यात आलेला आहे। आता पहिलं काय आहे बघा, पहिला भाग आहे 15 मार्कांकरिता। हे बघा 15 मार्कांकरिता लँग्वेज कॉम्प्रिहेन्शन, भाषा बोधगम्यता। कॉम्प्रिहेन्शन हा शब्द आपल्याला सर्वांना परिचित आहे। आता याच्यामध्ये काय असतो बघा की रीडिंग अनसीन पैसेजेस आहे, 2 गद्यांश जिसमें एक गद्य या नाटक और एक कविता होगी। बोधगम्यता, निष्कर्ष, व्याकरण और मौखिक क्षमता पर प्रश्नों के साथ, म्हणजे एक काय असणार आहे याच्यामध्ये, गद्य आहे, एक पद्य आहे किंवा नाटक येऊ शकतं। अनसीन पॅसेजेसचा भाग झालाय। त्याच्यानंतर विचारण्यात येतो अधिगम और अर्जन, भाषा शिक्षण के सिद्धांत। हे त्या भाषे संदर्भात, हिंदी आपण घेतलेला आहे म्हणून आपण समजूया की हिंदीच्या संदर्भामध्ये। ठीक है, सुनने में और बोलने की भूमिका, भाषा का कार्य और बच्चे इसे एक उपकरण के रूप में कैसे उपयोग करते हैं, भाषेच्या संदर्भामध्ये। त्याच्यानंतर आहे मौखिक और लिखित रूप में विचारों को संप्रेषित करने के लिए भाषा सीखने में व्याकरण की भूमिका वो आलोचनात्मक दृष्टिकोण। इसके साथ साथ याच्यासोबतच जे आहे विविध कक्षा में भाषा सीखने की चुनौतियां, भाषा की कठिनाइयां, त्रुटियां और विकार, हे आहेत त्याचे टॉपिक। त्याच्यानंतर लँग्वेज स्किल्स आहे, भाषा कौशल। भाषा कौशल मध्ये जे आहे भाषा बोधगम्यता और प्रवीणता का मूल्यांकन, बोलना, सुनना, पढ़ना, लिखना हा तर महत्वाचा घटक आहे त्या भाषेच्या संदर्भामध्ये। ठीक आहे, हिंदीच्या बाबतीमध्ये आपण बोलत आहोत। त्याच्यानंतर जे आहे मित्रांनो शिक्षण अधिगम सामग्री, म्हणजे पाठ्यपुस्तक, बहुमीडिया सामग्री, कक्षा का बहुभाषी संसाधन, आणि त्याच्यानंतर आहे रिमेडियल टीचिंग, त्याला आपण उपचारात्मक शिक्षण म्हणूया। हे त्याच्यामध्ये टॉपिक येतात। आता राहते आहे जर आपण भाषा 2 जर घेतली, ठीक आहे, भाषा 2 आपण समजा भाषा 1 मध्ये हिंदी घेतली तर ही मराठी घेऊया। मराठी जर का आपण घेतली तर याचं देखील जे आहे 15 मार्काला इथे कॉम्प्रिहेन्शनच येणार आहे, आणि कॉम्प्रिहेन्शनच्या ऐवजी त्याच्यामध्ये देखील ना सेम तीच गोष्ट असणार आहे, 2 अपठित गद्यांश, विमर्श, साहित्यिक, कथात्मक या वैज्ञानिक, बोधगम्यता, व्याकरण और मौखिक क्षमता प्रश्नों के साथ। म्हणजे सेम लँग्वेज 1 जशी आहे त्याच पद्धतीने लँग्वेज 2 वरची आधारित जे आहे कॉम्प्रिहेन्शन वर 15 प्रश्न या ठिकाणी मित्रांनो विचारण्यात येतात। अधिगम और वर्जन्यता म्हणजे एक तर काय आहे लक्षात घ्या,
हे आहे कॉम्प्रिहेन्शन. कॉम्प्रिहेन्शनवर 15 प्रश्न, त्याच्यामधले हे घटक. त्याच्यानंतर जे आहे राहिलेले जे काही 15 प्रश्न आहेत, 15 प्रश्न कशावरती येणार आहे? पॅडागॉजी ऑफ लँग्वेज डेव्हलपमेंट. ठीक आहे, भाषा विकास, भाषेची पॅडागॉजी, याच्यावरती आधारित आपल्याला प्रश्न विचारले जाणार आहे. आता याच्यामध्ये पण काय असणार आहे, तर सेम तोच टॉपिक आहे कि भाषा का कार्य और बच्चे इसे एक उपकरण के रूप में कैसे उपयोग करते हैं. म्हणजे भाषा 1 असेल, भाषा 2 असेल, फक्त दोन्ही भाषा आपल्याला काळजीपूर्वक जे आहे वेगवेगळ्या घ्यायच्या आहे. लँग्वेज स्किल्स सेम तीच गोष्ट या ठिकाणी जी आहे रिपीट होते आहे, भाषेच्या संदर्भात झालंय. आता आपण जाऊया तिसऱ्या विषयाकडे. तिसरा विषय आपला आहे या ठिकाणी गणित. ठीक आहे, मॅथमॅटिक्स. मॅथमॅटिक्सला देखील ना मॅथमॅटिक्स जो प्युअर मॅथमॅटिक्स आहे तो 15 मार्काला आणि त्याची पॅडागॉजी आहे 15 मार्काला. त्यालाही 2 भागामध्ये डिवाइड करण्यात आलेला आहे आणि खऱ्या अर्थानं जेवढंही पेडागॉजीचा पोर्शन राहतो ना तो फार इझी राहतो म्हणजे बाकीच्या तुलनेमध्ये. आता ते कसं आहे ते आपण बघूया. बघा, टोटल 30 प्रश्न आहे, पण 30 प्रश्नांसाठी त्याच्यामध्ये जे आहे कंटेंटवर आधारित असणार आहे 15 प्रश्न 15 मार्कांसाठी. आता कंटेंट मध्ये काय आहे? जॉमेट्री आहे, नंबर आहे, शेप्स अँड स्पिरिच्युअल स्पॅटिकल अंडरस्टँडिंग आहे, आकार और स्थानिक समझ आहे, एडिशन सबस्ट्रैक्शन आहे, सॉलिड्स अराउंड अस, हमारे आसपास के ठोस पदार्थ याच्या संदर्भात आहे. त्याच्यानंतर मल्टिप्लिकेशन आहे, डिव्हिजन आहे, मेजरमेंट आहे, वेट आहे, टाइम, व्हॅल्यूम, डेटा हँडलिंग आहे. हे झाले त्याचे घटक त्या 15 मार्कांकरिता. आणि आणखी एक आहे पॅटर्न मनी, हे आहे. आता दुसरी गोष्ट राहते आहे की पॅडागॉजिकल इश्यूज आहेत. आता हे पॅडागॉजिकल इश्यूज कशाचे? मॅथमॅटिक्सचे तेच 15 मार्क. अगोदरच्या 15 मार्क्सचे ते घटक आणि 15 मार्क जे आहे गणितावरचे पॅडागॉजिकल इश्यूज. आता ते इश्यूज काय आहे? गणित की प्रकृति, तार्किक सोच, बच्चों की सोच और तर्क पैटर्न और अर्थ बनाने तथा सीखने की रणनीतियों को समझना, हे एक घटक झालाय. त्याच्यानंतर आहे प्लेस ऑफ मैथमेटिक्स इन करिकुलम, पाठ्यक्रम में गणित का स्थान, गणित की भाषा, याच्यावरचे आधारित आपल्याला जे आहे प्रश्न विचारले जातील. कम्युनिटी मैथमेटिक्स, सामुदायिक गणित, त्याच्यानंतर औपचारिक और अनौपचारिक तरीकों से मूल्यांकन, शिक्षण की समस्याएं, त्रुटि विश्लेषण और अधिगम एवं शिक्षा के संबंधित पहलू, नैदानिक और उपचारात्मक शिक्षण. इसके साथ साथ हे झाले आपल्याला ते सगळे टॉपिक. आता याच्यानंतरचा आपला जर का आपण 4 नंबरचा या ठिकाणी विषय जर बघितला मित्रांनो, 4 नंबरचा, तर तो आहे EVS, एन्व्हायरमेंटल स्टडीज, पर्यावरण अध्ययन. आता पर्यावरण अध्ययनाला देखील ना आपण 2 भागांमध्ये या ठिकाणी डिवाइड केलेला आहे. बघा, त्याच्यामध्ये आहे कंटेंट. ठीक आहे, कंटेंट दिलेलं आहे 15 क्वेश्चन्स 15 मार्कांसाठी. त्यामध्ये आहे थीम आहे फॅमिली अँड फ्रेंड्स, परिवार और मित्र. त्याच्यामध्ये संबंध, कार्य और खेल, पौधे, त्याच्यानंतर भोजन, आश्रय, जल, यात्रा और चीजें जो हम बनाते हैं और करते हैं. हा झाला 15 मार्कांचा पोर्शन. त्याच्यानंतर EVS मध्ये जो बी नंबरचा जो काही पॅटर्न आहे ना, जो की 15 मार्कांना विचारलेला आहे, त्याला आहे शिक्षाशास्त्रीय मुद्दे, म्हणजे पॅडागॉजिकल इश्यूज. परंतु कोणाच्या संदर्भामधले? तर हे इश्यूज आहेत EVS च्या संदर्भामधले, परिसर अभ्यासाच्या संदर्भामधले. ठीक आहे. आता त्यामध्ये कोणकोणते घटक आहेत बघा. पर्यावरण अध्ययन की अवधारणा और उसका दायरा, EVS का महत्व, एकीकृत EVS, उसके साथ साथ पर्यावरण अध्ययन और पर्यावरण शिक्षा, सीखने के सिद्धांत, लर्निंग प्रिंसिपल्स, इसके साथ साथ विज्ञान और सामाजिक विज्ञान से संबंध और दायरा, अवधारणाओं को प्रस्तुत करने के लिए दृष्टिकोण, एक्टिविटीज, गतिविधियां, प्रयोग, व्यवहारिक कार्य और डिस्कशन, या फिर जिसको हम लोग बोले चर्चा. ये हो गया EVS का पोर्शन. इसके साथ साथ CCE बहुत ज्यादा इंपॉर्टेंट पॉइंट यहां पर होता है, सतत और व्यापक मूल्यांकन. ठीक है, कंटिन्यूअस एंड कॉम्प्रिहेन्सिव्ह इव्हॅल्युएशन, सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन, हे आपण मराठीमध्ये त्याला सांगतो. त्याच्यानंतर आहे टीचिंग मटेरियल एड्स, टीचिंग एड्स, शिक्षक सामग्री, सहाय्यक सामग्री और प्रॉब्लेम्स, समस्या. हा EVS चा पोर्शन आहे. आणि अशा प्रकारे मित्रांनो हा संपूर्ण पोर्शन आपण बघितलेला आहे की काय आहे. आता या पूर्ण सिलेबसला जर आपण या ठिकाणी बघण्याचा प्रयत्न केला तर पूर्णचा पूर्ण जो सिलेबस आहे मित्रांनो, आपण या ठिकाणी सांगू शकतो की तो आहे 150 मार्काला. ठीक आहे, 150 मार्काला. जे ओपन कॅटेगरीचे उमेदवार आहेत त्यांना 90 मार्क्स या ठिकाणी घ्यावे लागतील कमीत कमी पासिंग करिता, आणि जे कोणत्याही कॅटेगरीशी बिलॉंग करणारे उमेदवार असतील
त्यांना किमान जे आहे मित्रांनो या ठिकाणी आपण असं सांगू शकतो की 82 मार्क या ठिकाणी पासिंग करिता घेणं आवश्यक आहे. आणि एवढे मार्क्स घेणं फार काही कठीण काम नाहीये. आपल्याला जर का प्रॉपर गायडन्स मिळालं तर 100% आपण जे आहे या ठिकाणी हा जो 90चा आकडा किंवा 82चा आकडा आहे तो सहजपणाने पार करून देऊ शकतो. त्याच्यानंतर जे आहे आपल्याला एक गोष्ट लक्षात येऊन जाते की हा संपूर्ण जो काही सिलेबस आहे तो बऱ्यापैकी मोठा आहे आणि टीईटीच्या तुलनेमध्ये थोडंसं त्याची जी लेवल आहे ऍडव्हान्स आहे. म्हणजे जसं टीईटीला ईबीएस आपल्याला महाराष्ट्र लेवलचा विचारला जाणार, परंतु जे आहे ईबीएस तिकडे पूर्ण भारतभराच्या लेवलचं विचारल्या जाणार आहे. आपल्याला जर हवं असेल आता मार्गदर्शन या सगळ्या सिलेबस करिता तर तुमच्याकरिता उपलब्ध आहे मिशन सीटीटी बॅच. या बॅच मध्ये तुम्हाला जे काही शिक्षक पात्रता परीक्षा आहे सेंट्रल गव्हर्नमेंटची त्याच्या अभ्यासक्रमानुसार जे आहे तुम्हाला योग्य ते मार्गदर्शन या ठिकाणी मिळून जाणार आहे. हे मार्गदर्शनामध्ये तुम्हाला सीटीटीचे डेली लाईव्ह लेक्चर असेल, प्रत्येक विषयासाठी अनुभवी तज्ज्ञ, डेली लाईव्ह प्लस रेकॉर्डेड लेक्चर, अनलिमिटेड व्ह्यूज, पीडीएफ नोट्स, टेस्ट सिरीज, हिंदी मराठी दोन्हीमधून टीचिंग आणि एक कंप्लीट अशा प्रकारची टीम जी की तुम्हाला सतत जे आहे एक्झाम पर्यंत मार्गदर्शन करणार आहे ती मिळून जाणार आहे. हे संपूर्ण जे काही पॅकेज आहे तुम्हाला मिळून जाणार आहे मित्रांनो आपल्या मास्टर टीचर या प्लॅटफॉर्मवर. मास्टर टीचर प्लॅटफॉर्म ट्रस्टेड आहे कारण आतापर्यंत जे आहे हजारो शिक्षक घडवणारा हा एक विश्वसनीय प्लॅटफॉर्म म्हणून नावारूपाला आलेला आहे. त्यामुळे आपण बिनधास्तपणाने जे आहे याच्यावरती डोळे झाकून विश्वास ठेवू शकता, यांच्यावरती विश्वास करू शकता. कारण याच्या पूर्वीच्या टीईटीच्या परीक्षेमध्ये, याच्या पूर्वीच्या टेटच्या परीक्षेमध्ये हजारो विद्यार्थी जे आहेत यशस्वी या प्लॅटफॉर्मवरून झालेले आहेत. त्याची लिंक आपल्या या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे किंवा जी पहिली कमेंट आहे त्या पहिल्या कमेंटमध्ये देखील आपल्या मास्टर टीचर ॲपची लिंक देण्यात आलेली आहे. मित्रांनो हा सिलेबस अगदी सोपा आहे आणि विशेष म्हणजे महाराष्ट्रामध्ये देखील हे लागू आहे. ठीक आहे, टीईटीला इक्विव्हॅलंट मानलेला आहे सीटीटीच्या सोबत. म्हणजे सीटीटी असेल किंवा टीईटी असेल दोन्हीपैकी कोणतीही एक परीक्षा जरी पास झाली महाराष्ट्रामध्ये ती लागू आहे. आपले जर आणखी काही प्रश्न असेल सिलेबसच्या संदर्भामध्ये, सीटीटी परीक्षेच्या संदर्भामध्ये आपण आपल्या या व्हिडिओच्या खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता.